नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायली आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतोय इयत्ता 9वीचा गणित भाग 2 मधला निर्देशक भूमिती हा चॅप्टर। आणि या निर्देशक भूमितीमधला आपण बघतोय सराव संच 7.1। त्या सराव संच 7.1 मधला आपण पहिला प्रश्न काय दिलाय बघा। खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकाहून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा। तर आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये काही बिंदू दिलेले आहेत, एक 12 बिंदू आहेत आणि ह्या बिंदूमध्ये आपल्याला काय करायचंय, ते कोणत्या चरणामध्ये आहेत किंवा कोणत्या अक्षावर आहेत हे फक्त सांगायचे आपल्याला। मग पहिला बिंदू आहे आपला a -3,2। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल, अक्ष माहित असतील, चरण माहित असेल, तर बघा x अक्ष y अक्ष तुम्हाला माहित असेल, तरी पण आपण काय करूयात, थोडक्यामध्ये बघूयात। तर हा आहे आपला x, हा x डॅश, हा असतो y आणि हा असतो y डॅश आणि हा असतो आरंभ बिंदू o। तर हा आपला x y प्रतल आहे आणि x y प्रतलामध्ये आपले 4 चरण आहेत। हा चरण असतो पहिला आणि या पहिल्या चरणामध्ये असतात दोन्ही बिंदूंचे निर्देशक प्लस प्लस। हा असतो दुसरा, याच्यामध्ये असतात मायनस कॉमा प्लस। हा असतो चरण 3, ह्या चरण 3 मध्ये असतात दोन्ही पण मायनस आणि हा चरण 4 आणि चरण 4 मध्ये असतात हा प्लस आणि हा मायनस। तर आता हे एक्स वाय प्रतल आहे आणि हे चरण आहे, तर आपल्याला याच्यावरून आपण हे बिंदू कुठल्या चरणामध्ये आहेत ते ठरवणार आहोत। तर बघा, जर आपल्याला दोन्ही निर्देशक एक्स आणि वाय चे निर्देशक दोन्ही प्लस असतील तर पहिलं चरण, एक्स चा मायनस वाय चा प्लस असेल तर चरण सेकंड, एक्स चा मायनस आणि वाय चा पण मायनस असेल तर चरण थर्ड, आणि एक्स चा प्लस आणि वाय चा मायनस असेल तर चरण फोर्थ, असं आपल्याला आहे। बघा, मग आपला पहिला जो काही बिंदू आहे a -3,2 म्हणजे याचा एक्स निर्देशक वजा आहे आणि वाय निर्देशक अधिक आहे। मग वजा आणि अधिक असल्यावर चरण कोणतं आहे, सेकंड, म्हणून बिंदू ए कुठल्या चरणामध्ये आहे, बिंदू ए चरण सेकंड मध्ये आहे। क्लिअर। त्याच्यानंतर दुसरा बघा, बिंदू बी मध्ये काय आहे, एक्स चा वजा वाय चा पण वजा। मग ज्या वेळेस दोन्ही निर्देशक वजा असतात त्यावेळेस कुठलं चरण असतं, चरण थर्ड, म्हणून बिंदू बी कोणत्या चरणामध्ये येईल, चरण तिसरं किंवा चरण थर्ड। त्याच्यानंतर बिंदू के चे निर्देशक आहे 3.5, 1.5 म्हणजे याचा एक्स निर्देशक 3.5 हा पण प्लस आहे आणि वाय चा पण प्लस आहे। मग दोन्ही पण प्लस प्लस असणारे, एक्स निर्देशक प्लस वाय निर्देशक प्लस असणारं कुठल्या याच्यामध्ये असतं, चरण 1 मध्ये, म्हणजे बिंदू के हा कशामध्ये असेल, चरण 1 मध्ये असेल। त्याच्यानंतर बिंदू डी कशामध्ये असेल बघा, याचा पण एक्स निर्देशक प्लस वाय निर्देशक प्लस, म्हणजे हा पण कशामध्ये असेल, चरण 1 मध्ये असेल। त्याच्यानंतर ई बिंदू मध्ये हा 37 हा 35, एक्स 37 वाय 35 म्हणजे दोन्ही पण प्लस आहे, म्हणून आपण काय म्हणू शकतो, बिंदू ई हा कशामध्ये असेल, चरण 1 मध्ये असेल। त्याच्यानंतर बिंदू हा बिंदू एफ काय असेल बघा, याचा एक्स प्लस आहे वाय मायनस आहे, एक्स प्लस आहे वाय मायनस आहे, म्हणजे एक्स चा प्लस वाय चा मायनस म्हणजे कुठलं, चरण 4। त्याच्यानंतर पुढं बिंदू जी हा बिंदू जी बघा, बिंदू जी मध्ये एक्स चा प्लस आहे वाय चा मायनस आहे, एक्स चा प्लस वाय चा मायनस म्हटल्यानंतर हे पण काय असेल, चरण 4 मध्ये असेल। त्याच्यानंतर बिंदू एच, हा बिंदू एच बघा, बिंदू एच मध्ये काय आहे, एक्स चा निर्देशक 0 आहे आणि वाय चा निर्देशक -5 आहे। एक्स चा निर्देशक 0, वाय चा निर्देशक -5, मग ज्यावेळेस एक्स चा निर्देशक 0 असतो त्यावेळेस हा बिंदू कशावर असतो, वाय अक्षावर असतो, म्हणून बिंदू एच वाय अक्षावर आहे। काय आहे, बिंदू एच जो काय आहे, ज्याचा एक्स निर्देशक 0 असतो, ज्या बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो तो बिंदू वाय अक्षावर असतो।
आता या ठिकाणी बघा याचा वाय निर्देशक 0 आहे, बिंदू एमचा वाय निर्देशक 0 आहे म्हटल्यानंतर बिंदू एम कशावर असेल, एक्स अक्षावर बिंदू एम आहे. त्याच्यानंतर एन, बिंदू एन 0,9, बिंदू एन पण कसा आहे, याचा एक्स निर्देशक 0 आहे, पण बिंदू एन पण कसा आहे, वाय अक्षावर आहे. बिंदू एन वाय अक्षावर आहे. त्याच्यानंतर बिंदू पी, आता आपला बिंदू पी बघा, बिंदू पी चे निर्देशक आहेत 0,2.5, म्हणजे याचा एक्स निर्देशक 0 आहे. ज्याचा एक्स निर्देशक 0 असतो तो बिंदू वाय अक्षावर आहे. बिंदू पी वाय अक्षावर, बिंदू पी वाय अक्षावर आहे. आणि बिंदू क्यू बघा, बिंदू क्यू चे निर्देशक कसे आहेत, सॉरी, वजा आणि वजा, मग दोन्ही पण एक्स निर्देशक वजा वाय निर्देशक पण वजा असेल तर तो बिंदू कशामध्ये असेल, तिसऱ्या चरणामध्ये असेल, म्हणून बिंदू क्यू चरण 3 मध्ये असेल. क्लिअर. तर हा झाला आपला प्रश्न पहिला. तर आता आपण बघूयात प्रश्न दुसरा. तर प्रश्न दुसरा आपल्याला काय दिलाय, एकदा पहा, स्क्रीनशॉट घ्या वाटला असेल तर, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात प्रश्न दुसरा, निर्देशक भूमिती 7.1 मधला प्रश्न दुसरा बघूयात आपण. प्रश्न दुसऱ्यामध्ये पण आपल्याला हेच निर्देशक भूमिती म्हणल्यानंतर आपल्याला एक्स अक्ष वाय अक्ष याचं प्रतल आरंभ बिंदू, त्याच्यानंतर एक्स अक्षावर पण आपल्याला माहिती आहे उजव्या बाजूला प्लस असतात, प्लसचे आपले म्हणजे अधिकचे सगळे अंक असतात आणि डाव्या बाजूला वजा असतात. तर आपला प्रश्न दुसरा असा आहे की खाली दिलेले बिंदू कोणत्या चरणामध्ये असतील. प्रश्न दुसरा, खाली दिलेले बिंदू कोणत्या चरणात असतील. कोणत्या चरणात असतील ते सांगा. तर पहिला दिलंय बघा, ज्यांचे दोन्ही निर्देशक धन आहेत, ज्यांचे दोन्ही निर्देशक धन आहेत. आपण जागा सोडूयात, आधी प्रश्न लिहून घेऊयात. त्याच्यानंतर ज्यांचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत, ज्यांचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत म्हणजे वजा आहेत, ऋण आहेत. त्याच्यानंतर 3 नंबरचा प्रश्न असा आहे की ज्यांचा एक्स निर्देशक धन व वाय निर्देशक ऋण आहे, ज्यांचा एक्स निर्देशक धन व वाय निर्देशक ऋण आहे, असा बिंदू कुठल्या चरणामध्ये येईल. आणि चौथा प्रश्न आहे, ज्यांचा एक्स निर्देशक ऋण व वाय निर्देशक धन आहे. तर आता आपण एक्स वाय प्रतल चरण पहिलं चरण दुसरं हे आपण पाहिलं होतं, तरी पण थोडक्यामध्ये आपण इथं छोटंसं काढूयात, जेणेकरून आपल्याला विसरणार नाही. एक्स डॅश आरंभ बिंदू, वाय अक्ष वाय डॅश हा आपला चरण पहिलं, याच्यामध्ये दोन्ही प्लस प्लस असतात, याच्यामध्ये प्लस मायनस. चरण 2 मध्ये, चरण 3 मध्ये दोन्ही पण मायनस असतात, आणि चरण 4 मध्ये एक प्लस एक मायनस असतं. सॉरी,
ठीक आहे. बघा आता काय दिले, ज्यांचे दोन्ही निर्देशक धन आहेत. मग आता दोन्ही निर्देशक म्हणजे एक्सचा पण धन आणि वायचा पण धन असेल तर तो बिंदू कुठल्या चरणामध्ये असेल सांगितले आपल्याला. बिंदू कोणत्या चरणामध्ये असेल, दोन्ही निर्देशक धन आहेत. मग याच्यामध्ये दोन्ही निर्देशक धन आहेत म्हणून बिंदू चरण 1 मध्ये असेल. दुसऱ्याचं उत्तर, ज्यांचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत. मग ज्यांचे दोन्ही पण निर्देशक ऋण आहेत हा बिंदू कुठल्या चरणामध्ये असेल, चरण 3 मध्ये. बिंदू चरण 3 मध्ये असेल. प्रश्न तिसरा, ज्यांच्या एक्स निर्देशक धन व वाय निर्देशक ऋण आहे. ज्यांचा एक्स निर्देशक धन, बघा एक्स निर्देशक धन आणि वाय निर्देशक ऋण असेल हा बिंदू कुठल्यामध्ये असेल, बिंदू चरण 4 मध्ये असेल. आणि प्रश्न चौथा, ज्यांचा एक्स निर्देशक ऋण व वाय निर्देशक धन आहे. ज्यांचा एक्स निर्देशक ऋण व वाय निर्देशक धन आहे तो चरण 2 मध्ये आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, बिंदू चरण 2 मध्ये असेल. लक्षात आलं. प्रश्न दुसरा एकदम सोपा होता, फक्त याच्यावर आहे की कुठल्या चरणामध्ये बिंदूंचे निर्देशक कसे असतात याच्यावर आपण हा प्रश्न सोडवू शकतो. एकदम सोपा आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाही. फक्त हे जर लक्षात ठेवलं तरी आपल्याला उत्तरं लिहिता येतील. त्याच्यानंतर आपल्या सराव संच 7.1चा एकदम शेवटचा प्रश्न तिसरा. याच्यामध्ये फक्त आपल्याला बिंदू निर्देशित करायचे आहे, दाखवायचे आहे. ते आपण कसं दाखवतोय ते बघूयात. आपण XY प्रतल काढूयात. त्याच्यामध्ये आपल्याला बिंदू दिलेले आहेत आणि ते बिंदू आपण दाखवूयात. प्रश्न तिसरा दिलाय की प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा. प्रश्न तिसरा, आणि बिंदू स्थापन करा. आपण फक्त बिंदू स्थापन करा. तर आपल्याला बिंदू कोणते दिलेत घेऊयात आपण. बिंदू पहिला -2,4. बिंदू दुसरा आपल्याला दिलाय L बिंदू. बिंदूचं नाव L. -2,4 M आहे. 5,6. बिंदू 3, तिसरा नंबरचा बिंदू आहे N. -3, -4. चौथा बिंदू आपल्याला दिलाय P बिंदू. 2, -3. 5 नंबरचा बिंदू आपल्याला दिलाय Q. 6, -5. 6, 6 नंबरचा बिंदू आपल्याला दिलाय S. 7,0. S. 7,0. 7 नंबरचा आहे T. 0,-5. 8 नंबरचा दिलाच नाही. आपल्याला 7च बिंदू दिलेत. तर आपल्याला हे बिंदू काय करायचे, निर्देशित करायचे. म्हणजे आपल्याला XY प्रतल काढायचं आहे. XY प्रतलामध्ये हे बिंदू आपल्याला दाखवायचे आहे. तर आपण XY प्रतल काढून घेऊयात. हे झालं Y अक्ष. त्याच्यानंतर आपण काढूयात X अक्ष. हा झाला Y, हा X, हा आरंभ बिंदू O. म्हणजे त्याचं निर्देशक काय असतात, 0,0. हा X डॅश, हा असतो Y डॅश. आता आपल्याकडे त्या बिंदूंचं निरीक्षण केलं तर आपल्याला सगळ्यात मोठा बिंदू दिसतोय 7. म्हणजे आपल्याला प्लस मध्ये 7 घ्यावे लागेल. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आता डावीकडचा मायनसचा बिंदू कोणता मोठा दिसतोय, 5. मग आपण डावीकडे 5 घेऊयात. -1, -2, -3, -4, -5. आणि वर किती आहेत, 6 पर्यंत. 1, 2, 3, 4, 5,
आणि 6. खाली पण काय करूयात, -1 -2 -3 -4 -5 -6 घेतले. तर बघा आता आपल्याला पहिला बिंदू काय दिलाय तो आपण दाखवूयात. पहिला बिंदू आहे L -2,4. आपण इथं थोडक्यात लिहूयात. चरण 1 मध्ये दोन्ही असतात प्लस प्लस, आपल्या लक्षात राहण्यासाठी. चरण 2 मध्ये x चा असतो मायनस, y चा असतो प्लस. इथं लिहूयात चरण 3 मध्ये दोन्ही असतात मायनस, आणि इथं लिहूयात चरण 4 मध्ये x चा असतो प्लस, y चा असतो मायनस. बघा पहिला आहे -2,4 म्हणजे -2 x चा आणि y चा किती प्लस. मग -2 कुठं आहे इथं आणि 4 कुठं आहे इथं, म्हणल्यानंतर हा बिंदू असेल इथं. हा बिंदू झाला बिंदू L. -2 x चा -2 y चा 4 बिंदू इथं आला. त्याच्यानंतर M चा काय आहे 5,6 म्हणजे x चा 5 y चा 6. तर इथून आपण असं वरपर्यंत बघायचं, x चा 5 y चा 6 हा इथं असेल बिंदू M. इथं असेल आपला बिंदू M. त्याच्यानंतर n कुठं असेल बघा, -3, -4 म्हणजे x चा -3 y चा -4 या ठिकाणी असेल आपला बिंदू n. त्याच्यानंतर बिंदू P, याच्यामध्ये x प्लस आहे y मायनस आहे. x प्लस y मायनस, x चा 2 y चा -3 या ठिकाणी असेल आपला बिंदू P. त्याच्यानंतर Q बिंदू किती आहे, x चा 6 आणि y चा -5, x चा 6 y चा -5 हे पहा या ठिकाणी असेल आपला बिंदू Q. त्याच्यानंतर बिंदू S कुठं असेल नीट बघा. याचा x निर्देशक दिला आपल्याला +7 आणि y निर्देशक 0 म्हणजे हा बिंदू कुठं असेल y अक्षावर असेल. आपण काय मगाशी म्हणलो होतो, ज्या बिंदूचा x निर्देशक 0 असतो तो बिंदू कुठं असतो y अक्षावर असतो. आता ह्या बिंदूचा y निर्देशक 0 आहे म्हणल्यानंतर हा बिंदू x अक्षावर असणार आहे, बरोबर. याचा किती असेल S बिंदू इथं असेल S. त्याचा y निर्देशक 0 तो बिंदू x अक्षावर, आणि हा बिंदू आहे T, याचा x निर्देशक 0 आहे म्हणल्यानंतर हा बिंदू असेल y अक्षावर. हा बिंदू कुठं असेल मग y अक्षावर काय आहे 0, -5 म्हणजे इथं आलं T. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण इयत्ता 9वीचा निर्देशक धडा 7वा निर्देशक भूमिती गणित भाग 2 मधला सराव संच 7.1 आपण सोडवलाय. तर आपण याच्या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये याचा सराव संच 7.2 बघणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.